भस्मासुरानं भगवान परमात्म्याला मिळवलं महाराज। आता दोन कथा त्याबाबत सांगितल्या जातात। एक दक्षिणेतल्या कथे आधारे शकुनीचा मुलगा म्हणून भस्मासूर सांगितला जातो आणि खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदाय प्रचलित कथेनुसार खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला भस्म आणून देणारा भस्मासूर बसलेला प्रत्येकाला ज्ञात आहे। कथाभाग प्रत्येकाला माहित आहे, मी त्यामध्ये फार वेळ घेणार नाही। पण या भस्मासुराकडे याने भस्मासुराने जो यज्ञ केला ना महाराज, तो यज्ञ साधा नव्हता। कारण 7 दिवसाच्या यज्ञामध्ये पहिल्या दिवसापासून तर 6व्या दिवसापर्यंत याच भस्मासुरानं शरीराच्या एक मांसाचे लगदे खऱ्या अर्थानं त्या यज्ञकुंडामध्ये टाकले। शेवटच्या दिवशी फक्त सापळा राहिला होता। शेवटी आपल्या खऱ्या अर्थानं मानेवरती तलवार चालवणार एवढ्यात भगवान परमात्मा स्वतःहून भोलेनाथ त्या ठिकाणी आले। पण या भस्मासुरानं भगवान परमात्म्याची प्राप्ती केली। त्याच भस्मासुरानं भगवान परमात्म्याला मिळवलं महाराज। कारण कैलास पर्वतावर होता, इकडं तिकडं नव्हता। पण शेवटी भगवान परमात्म्यानंच खऱ्या अर्थानं भगवान विष्णूंच्या एकत्रीकरणातून मोहिनी अवतार घेऊन याच भस्मासुराला भस्म केलं। पण भस्मासुराला भस्म केलं। महिना श्रावण चालू आहे, कथाभाग अनेक वेळा ऐकलाय। पण महाराज आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण हात जोडून तुमच्या पायावरती आज एक विनंती करतो, आम्ही काय केलंय महाराज? आम्ही खऱ्या अर्थानं कधी संत आणि भगवंताचं चरित्र हे तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे। कारण आज डिप्रेशनचं जर खऱ्या अर्थानं अवस्था पाहिली तर आज महाराष्ट्रामध्ये, कारण मिडा या संस्थेच्या रिपोर्टनुसार मागच्या संबंध वर्षात जर आम्ही पाहिलं तर आपल्या खऱ्या अर्थानं संबंध जगामध्ये सर्वात तरुण राज्य जर कोणतं असेल, तरुण देश जर कोणता असेल, ती म्हणजे आपली भारतभूमी आहे। आणि आपल्या भारतभूमीमध्ये सर्वात तरुण राज्य जर कोणतं असेल तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक केरळ आहे। पण आज महाराष्ट्रामध्ये 10% 20% नाही तर 36.42% तरुणाई आजच्या घडीला मानसिक डिप्रेशनमध्ये आहे। आणि या मानसिक डिप्रेशनवरती जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी जर कोणती लस असेल ना, ती म्हणजे महावैष्णवमाऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांची गाथा आणि भगवान परमात्म्याचं चरित्र आहे। पण शोकांतिका या महाराष्ट्राची अशी आहे की संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत आई जर खऱ्या अर्थानं टीव्ही सिरियल समोर व्यस्त असेल तर आपल्या लेकराला ती मांडीवर घेणार कधी आणि संत महापुरुष आणि भगवंताच्या कथा सांगणार कधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण हात जोडून आज विनंती करतो, या श्रावण मासाच्या निमित्तानं फक्त भस्मासुराचा वध एवढं जरी आम्ही समजून घेतलं किंवा भगवंतानं भस्मासुराला भस्म केलं ते कशाच्या कारणामुळे केलं तर ज्या भस्मासुरानं भगवंताला प्राप्त केलं, पण माता पार्वतीच्या बद्दल त्याच्या अंतकरणामध्ये वासना निर्माण झाली। त्या वासनेनं खऱ्या अर्थानं पहा भक्तीचे महत्तमता खऱ्या अर्थानं भस्मासुरानं साधलं होतं। पण शेवटी तो भस्मासुर ही भस्म झाला कशामुळं? कशामुळं? वासनेमुळं। आणि लक्षात घ्या, आज जर तुम्ही कोणत्याही वृत्तपत्राचं पान उघडा महाराज, दररोज कमीत कमी प्रत्येक पानावर 3 तरी बातम्या अत्याचार, स्वैराचार आणि दुराचार आणि बलात्काराच्या पाहावयास मिळत असतील तर आम्ही खऱ्या अर्थानं भगवंत आणि संतांच्या चरित्रातून शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझे संत मांदियाळी सांगते, परावी नारी रुक्माही समान। खऱ्या अर्थानं परस्त्रीला आईचा दर्जा देणारी ही भारतीय संस्कृती। या भारतीय संस्कृतीत जर पाहिलं तर आमच्याकडे भगवंत, संत आणि खऱ्या अर्थानं महापुरुष हे सगळे असतानाही, त्यांच्या विचारांचं फार मोठं गाथोडं आमच्या शिदोरीमध्ये असतानाही आज जर आमच्या मातीमध्ये ही प्रकरणं वारंवार ऐकायला येत असतील तर आम्ही यातून शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणून बसलेल्या आणि ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या तरुण मित्रांना हात जोडून आजच्या दिवशी विनंती आहे, या श्रावण मासाच्या निमित्तानं श्रावणी सोमवारचे उपवास इथं धरलेल्या प्रत्येकानं पकडले खऱ्या अर्थानं केलेले आहेत। पण ह्या वर्षी या श्रावण मासाच्या निमित्तानं फक्त भोलेनाथांच्या चरित्रातून एकच गोष्टीचा आदर्श आजच्या दिवशी घेऊन जा। एवढा जरी आम्ही आमच्या काळजात रुजवला तरी महाराष्ट्राच्या काय, पण आमच्या हिंदुस्थानच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार, बलात्कार, दुराचार हे शब्द कायमचे संपले जातील। कारण पुरातन काळापासूनचा अभ्यास करा, हे आताची परिस्थिती नाही महाराज। तुम्ही पुरातन काळापासूनचा अभ्यास करा। अरे गौतम ऋषींची पत्नी अहिल्यावर खऱ्या अर्थानं इंद्राची नजर पडली। अहिल्याचं सौंदर्य पाहून साक्षात देवांचा राजा इंद्रही भाळला आणि त्यानं पाहता पाहता गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि अहिल्यासोबत दुराचार करण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं त्याने दुराचार केला। त्या इंद्रालाही गौतम ऋषींच्या शापामुळं खऱ्या अर्थानं भग पडली। इंद्र पडली भोता, चंद्र झाला काळा, नारद तुकला सारा, भोदनाचा, नारद तुकला सारा, भोदनाचा। इंद्र पडली भोता, चंद्र झाला काळा,
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्याच्या सौंदर्यावरती साक्षात देवांचा राजा इंद्र भळला. त्याला साह्यभूत होणाऱ्या चंद्र आणि नारदांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागले. नव्हे तर इंद्रदेवाला ही भग पडली. त्यानंतरचा काळ जर आम्ही पाहिला तर खऱ्या अर्थानं पांचाली म्हणजे द्रौपदी मातेवरती वाईट नजर ठेवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं तिला भर सभेत उडत आणणाऱ्या कौरवांची सुद्धा वंशवेल नष्ट झाली. महाराज लक्षात घ्या, अहो रावजी कोंडेच्या मुलीच्या आबरूवर घाला घालणाऱ्या पाटलाचे हातपाय सुद्धा शिवकाळात कलम केले गेले आणि त्यानंतर कोपर्डी घडली, निर्भया घडलं, मावळ घडलं. खऱ्या अर्थानं त्यांनाही फाशी होते आहे. पुरातन काळापासून आम्ही अभ्यास केला तर आजपर्यंत ज्यांच्या अंतकरणात वासना निर्माण झाली, ज्यांनी दुराचार केला, त्या प्रत्येकाला शिक्षा झालेली आहे. तरी आजची परिस्थिती पाहिली तर वृत्तपत्राचे पान आणि प्रत्येक रकाने फक्त याच गोष्टींनी खऱ्या अर्थानं भरत असतील तर आम्ही पुरातन काळापासून आजपर्यंत शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अरे फक्त नावं बदलली महाराज, कारण प्रत्येकानं स्वतःच्या पर्यायानं आम्ही कधी मेणबत्त्या पेटवल्या तर खऱ्या अर्थानं त्याला कधी कधी राजकीय लोकांनी जातीयतेचा रंग दिला. स्वतःच्या फायद्यासाठी फक्त हा रंग बदलत गेला, पण हा कोणत्या जातीयला नाही तर मानसिकतेचा रोग आहे. हे मात्र आजपर्यंत आम्ही समजलोच नाही. नावं फक्त पुरातन काळापासून बदलली गेली. ज्या खऱ्या अर्थानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्यासोबत इंद्रानं जे केलं त्याला आम्ही दुराचार हे नाव दिलं. त्यानंतरच्या काळात कौरवांनी द्रौपदी मातेसोबत जे केलं त्याला आम्ही दुष्कृत्य हे नाव दिलं. पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं पाताळातील असुरांनी माझ्या ऋषी मुनींच्या पत्नीसोबत किंवा मृत्यूलोकातील स्त्रियांसोबत जे केलं त्याला आम्ही दुराचार हे नाव दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये गावच्या पाटलानं रावजी कोंडेच्या मुलीसोबत जे केलं त्याला आम्ही अत्याचार हे नाव दिलं. आणि काल परवापर्यंत कोपर्डी निर्भया जे रोज घडतंय त्याला आम्ही बलात्कार हे नाव दिलं. नावं फक्त बदलत गेली, पण मानसिकता कालही तीच होती आणि आजही तीच आहे. शोकांतिक आहे. दूरचं जाऊ द्या महाराज, पण मला सांगा खऱ्या अर्थानं रावणानं फक्त, कारण रावण हा सोपा मी सुरुवातीलाही सांगितलं महाराज, 4 वेद आणि 6 शास्त्राचा ज्ञाता महात्मा तिन्ही लोकात जर कोण होता तो म्हणजे रावण होता. आईसाठी आत्मलिंग गाणारा मातृभक्त विरळा रावण होता. अरे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर देवांना बंदिवान करणारा आहे महबलशाली राजा रावण होता. पण रावणानं फक्त अंतःकरणामध्ये माता सीतेबद्दलची इच्छा धरली, कारण रावणाची संपत्ती थोडी नव्हती महाराज. अहो रावणाची संपत्ती जर पाहायला गेलं तर फक्त इथे 1 तोळा मिळवण्यासाठी 2 वर्ष जातात. पण रावणाच्या खऱ्या अर्थानं खडा सोन्याचा होता, ज्याच्या संपत्तीची गणना नव्हती. असा रावणानंही माता सीतेबद्दलच्या अंतःकरणामध्ये वासना फक्त मिळवण्याचं कारण प्राप्त केलं नाही, फक्त मिळवण्याचा मानस अंतःकरणात धरला. त्या रावणालाही शेवटी खऱ्या अर्थानं अग्निडाग द्यायला कोणी राहिलं? संपत्ती मोजायला श्वास कमी होते एवढी संपत्ती रावणाकडे होती. पण शेवटी काहीच आलं आणि रावणाचा घात झाला. तो कशामुळे झाला? फक्त अंतःकरणामधल्या वासनेमुळे झाला. आणि त्याच वासनेमुळे खऱ्या अर्थानं आज आमची परिस्थिती इतकी भयान आणि बिकट झाली की आज वृत्तपत्राचं कोणतंही पान उघडा, कारण ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती अत्याचार होतो ना महाराज, हा विषय बोलायची तर गरज यासाठी निर्माण झाली. एखाद्या कुटुंबावरती ज्यावेळेस हा प्रसंग येतो, फक्त त्या मुलीवरती तो प्रसंग येत नसतो, एक कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. अरे ज्या श्रावण मासाच्या निमित्तानं, ह्या पवित्र मासाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. पण श्रावण मासाच्या निमित्तानं बसलेल्या माझ्या प्रत्येक तरुण मित्रांना आजच्या दिवशी जरी शपथ घेतली की अंतःकरणामधली वासना आमच्या कदापि ह्या आमच्या जीवाला, या देहाला स्पर्शू देणार नाही, मनाला स्पर्शू देणार नाही. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार शब्द कायमचे निघून जातील. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. पण इथंही मेडिकल सायन्सचा अभ्यास जर आम्ही केला तर तरुण वर्गाच्या मनात एक प्रश्न असाही निर्माण होईल, कारण काम, वाक्य थोडं स्पष्ट आहे, पण काम हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर निसर्ग म्हणजे या देहाबरोबर आलेला आहे, पण वासना ही मात्र मननिर्मित आहे. आणि ज्या वेळेस मनावरती ताबा मिळवला, आम्ही कामावरतीही ताबा मिळवू शकतो. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी त्रिसूत्री आमच्या मेडिकल सायन्सने आम्हाला सांगितली. पहिले म्हणजे चांगल्या मित्रांची संगत, दुसरी गोष्ट म्हणजे योगा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे चांगल्या पुस्तकांचं वाचन. या 3 गोष्टी जर आमच्या जीवनात सातत्याने राहिल्या तर खऱ्या अर्थानं आमच्या अंतःकरणाला, मनाला वाईट शब्द भिडणार नाही. पण घरातली मम्मा जर गुरु शनाया रोज पाहत असेल तर लेकरू काय करेल? सरळ प्रश्न आहे.
महाराज, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण एखाद्या लेकीवरती अत्याचार होतो ना, तो प्रसंग शब्दातही व्यक्त होत नाही, कारण समाजासमोर आवाच्या फुटतच नाही. मेणबत्त्या फक्त जळतात आणि शेवटी मेण खाली पडतं. आयुष्यात मात्र काहीच राहत नाही. कालांतरानं लोक मात्र विसरून जातात. पण ज्यावेळेस ती एक जडित कांडामध्ये किंवा अत्याचार पीडित झालेले लेक भगवंताला साथ घालते ना, तेव्हा ती त्या भगवंताला जाऊनही सांगत असते. नवे नव्हे तर देवासमोर गेल्यानंतर कतरी आपलंही गाणं मांडत असते. प्रिय देवा, मी तुझी वासनांद बरबटलेली तुझीच एक लेख बोलती. होय, मी अत्याचार पीडित बोलती. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी कोण, माझी ओळख काय? पण आज खरं तर तीच ओळख मी मात्र विसरून गेली. पण मी ती ओळख स्वतःही विसरले. बरं, त्या वासनांद नराधम लांडग्यांनी ती माझ्याकडून कायमची गोडबाडून घेतली, हिसकावून घेतली, आणि ती शोधण्याचा आज मात्र केविलवाना प्रयत्न. देवा, अरे किती सुखी आणि किती आनंदी होते रे मी माझ्या घरी. पहा ना, खाली तूच निरखून पहा बरं. तूच निर्माण केलेल्या मृत्यू लोकांमध्ये तो फक्त माझा बाबा दिसतोय रे. तो बाबा, अरे तोच बाबा माझ्याकडे पाहिल्यानंतर सांगायचा, लेकरा आयुष्यभर तुला फोडासारखं जपलं रे, पण तुझं लग्न होताना तुझा हा बाप मात्र रडून रडून थकल रे. लेकीचं कन्यादान करताना माझ्या डोळ्यातले अश्रू थांबणार नाहीत रे, पण जो कन्यादान करताना रडणार होता तोच माझा बाप. देवा, नीट पाहणार आज कसं गुडघ्यात डोकं घालून हमसून रडतोय रे. देवा, बाजूला दिसते ना माझी आई, अरे जी माझी आई कनवाळू मायाळू म्हणून शेजारच्या उशीवर डोकं घेऊन तिच्या गोधडीत मला घेऊन कुशीत घेऊन झोपायची रे. लहानपणी तिच्या रक्ताचं पाणी करून तिनं दूध मला पाजलं म्हणून तर मी घडले रे. पण तीच आई अंथरुणातून 3 दिवस झाले उठली सुद्धा नाही रे. तीच आईने डोक्यावर गोधडी घेतली आणि देवा घेऊन जा रे म्हणून हमसून हमसून रडते. दादा, बाजूला दिसतोय ना तो माझा दादा. अरे तो दादा आज तिच्या डोळे नीट बघ रे, लालबंद झाले. देवा, क्रोधाग्नी उतरला आहे तिच्या डोळ्या, पण मला माहिती आहे जरी क्रोधाग्नी उतरला असेल तो आज काहीच करू शकत नाही, कारण आज माझ्यासारखी वेळ इतर कुणावर आलीच नाही. म्हणून समाज हा मुर्दाड मजा पाहणारा त्याच्या सोबतीला कधी येणारच नाही. देवा, देवा सांगणार काय चूक होती माझी, काय पाप केलं होतं मी. अरे जन्माला आल्यानंतर गर्भातच होणारा मृत्यू, नाही तर खऱ्या अर्थानं तारुण्यात कुणाच्या तरी वासनेचं पडावं लागतं बळी. यातच स्त्री जन्माचं आयुष्य जाणार का रे. देवा, देवा, अरे काय चूक आहे रे आमची. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अभ्यास करून मोठं होणं ही काही चूक आहे का. पण तू सांग देवा, रस्त्यानं चालताना सुरक्षित वाटतच नाही रे कुठे, कारण रस्त्यानं चालताना वासनेने बरबटलेले डोळे समोरच असतात ना रे पुढं. देवा, अरे एखाद्या कंपनीमध्ये काम करून मोठा अधिकारी होऊन मोठं साहेब व्हावं हे स्वप्न पाहणं देवा तू सांग चूक आहे का. पण माझ्या कामापेक्षा माझ्या शरीरावर नजर ठेवणाऱ्या साहेबाच्या डोळ्यावर कोणती लस आता सापडेल का. देवा, अरे खऱ्या अर्थानं ज्ञानाचं विद्यापीठ म्हणजे शाळा, जिथं शिकवलं जातं ना शिक्षणात पुढं कसं जावं, जीवनात पुढं कसं जावं. पण देवा, आज तर 5वीच्या मुलीवरतीही अत्याचार होतो रे देवा. पहिल्यासारखे गुरु आता राहिले कुठे रे देवा. देवा, अरे तू सांग ना, यावर काही उत्तर मिळणारच नाही का. स्त्री जन्माचा हा प्रवास आयुष्यात कधी पूर्णत्वाला जाणारच नाही का. देवा, अरे काय आनंदी होते रे मी. माझ्या 95% 10वीला मार्क, 12वीला 98% मार्क होते, म्हणून तर पेपरात फार मोठा लेख छापून आला होता रे माझ्या नावानं. लेख म्हणजे धनाची पेटी नाही तर स्वाभिमान मात्या पित्याचा. एवढ्या मोठ्या मथळ्यात पेपर मध्ये बातमी आली होती रे. पण आज सकाळचा पेपर देवा उघडून बघणार, त्यातच माझ्यावर झालेली अत्याचाराची बातमी छापून आली रे. अरे खऱ्या अर्थानं ज्या माझ्या आईनं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दिवसाची रात्र केली, त्यांच्यासाठी कालची रात्र मात्र काळ रात्र ठरली का रे. अरे सायंकाळची 6ची वेळ होती, घरी अभ्यास करत बसले होते. पण अभ्यास करत असताना मात्र खऱ्या अर्थानं आईनं सांगितलं, बाळा घरातलं पीठ संपलंय रे, दळण घेऊन येतेस का. आता ग्रहपाठ आल्यानंतर करू म्हणून बाजूच्या वह्या बाजूला ठेवून दिल्या आणि सायकलला घर जवळ घेतली आणि सायकल वरती गावात निघाले. जाताना ज्या रस्त्यावरून चालले होते माहीतच नव्हतं रे देवा का ज्या रस्त्यावरून गावात आईनं सांगितलं दळण आणायला चालले, त्याच रस्त्यावरून आज सकाळी माझी अंत्ययात्रा निघेल रे. अरे दळण घेऊन येताना मात्र वाचताना लांडग्यांची नजर माझ्यावर पडली. मी त्यांना सांगत होते रे, दादा दादा सोडा मला, घरी जायचंय मला.
अरे दादा या शब्दाचा तरी लाज राखतील हीच अपेक्षा अंतकरणात होती रे. पण दादा या शब्दाचा अर्थ मात्र त्यांच्या वास्तंद मनांमधून कधीच गळून पडला होता, म्हणून त्यांना त्या शब्दाचा अर्थ उमजणारच नव्हता रे. अरे माझ्या तोंडात कपड्याचा बोळा घालताना त्यांना कालच रक्षाबंधन त्यांच्या बहिणीनं तोंडात घातलेला पेढा का रे आठवलं नाही देवा. अरे एवढंही करून ते थांबले नाही. शेवटी खऱ्या अर्थानं या जगापासून दूर जाण्यासाठी उभ्या असणाऱ्या गाडीतलं पेट्रोल माझ्या अंगावर टाकलं आणि खऱ्या अर्थानं मला अग्निडाग दिला रे. अरे धडधडा करून पेटत होते, पण पेटताना दुसरं काहीच नव्हतं रे. पण उद्या माझ्या आई वडिलांच्या होणाऱ्या यातना, माझ्या भावाची होणारी अवस्था ही खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त होणारच नव्हती रे देवा. अरे न्याय तरी कुणाकडे मागावा रे. अरे ज्यानं फक्त खऱ्या अर्थानं सीते मातेवर वाचण्याची नजर ठेवली त्या रावण्याला आम्ही नवरात्रला दरवर्षी जाळतो, पण खऱ्या अर्थानं ज्यानं अत्याचार केला, स्वैराचार केला आणि बलात्कार केला ना, त्या खऱ्या अर्थानं अपराध्याला मात्र मरेपर्यंत पोचतो. अरे जगाचा इतिहास आम्हाला आमच्या पुस्तकात शिकवला जातो, पण रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम करणाऱ्या माझ्या शुभांचा इतिहास दरवर्षी मात्र आमच्या पाठ्यपुस्तकातून कमी 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 होत जातो. देवा ही परिस्थिती बदलणारच नाही का रे. हात जोडून तुला शेवटची एकच विनंती करते देवा, जर तू खरंच नशीब लिहित असशील ना, तर हात जोडून तुला एक विनंती आजच्या दिवशी करते रे. हात जोडून तुझ्या पायावर डोकं टेकून तुला एकच विनंती करते देवा, जर खऱ्या अर्थानं माझ्या देव मातीतल्या प्रत्येक लेकीचं नशीब जर तू लिहित असशील ना, तर इथून पुढे प्रत्येक लेकीच्या नशिबात हवे तेवढे कष्ट लिही, हवी तेवढी गरिबी लिही, पण ही माझ्या मातीतल्या एकाही लेकीच्या जीवनामध्ये तिच्या नशिबाच्या पानावर अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार लिहू नको रे. एवढीच तुझ्या पायावर विनंती करते. माझ्या मात्या पित्यांपासून दूर झालेली मी पण आज देवा खऱ्या अर्थानं इथल्या न्याय व्यवस्थेला सुद्धा एक विनंती करते. अत्याचार माझ्यावर झाला, मी जळून खाक होऊन तुझ्या दरबारात आले, पण उद्या न्यायाच्या दरबारात मात्र माझ्या माय बापांच्याही अब्रूची लक्कर निघू नयेत हीच देवा तुझ्या चरणावर प्रार्थना करते. आणि खऱ्या अर्थानं देवा तुझ्याकडून हीच अपेक्षा करते की कितीही कष्ट लिही, पण माझ्या लेकीनं आज जीवनात कधी अत्याचार, बलात्कार आणि स्वैराचार लिहू नको. कारण लक्षात घ्या महाराज, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आयुष्यात तुम्हाला काही करता आलं नाही ना, माझ्या कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका, पण आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आणि तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. खऱ्या अर्थानं आता तरी आपलं वास्तव जीवन बदला. खऱ्या अर्थानं या वासनेचा स्पर्श जीवनाला कधी होऊ देऊ नका. जर वासनेचा स्पर्श आमच्यापासून दूर झाला तर अंतकरणातले कारण वासनेतूनच काम, क्रोध, मोह जन्म घेतात, आणि जर ती वासना दूर झाली तर अंतकरणातले विकार दूर होतील, आणि हे विकार जर दूर झाली तर नम्रतेचा साध अंतकरणात निर्माण होईल. आणि ज्या दिवशी नम्रतेचा साध निर्माण होईल ना, त्या दिवशी भगवंताला शोधत जाण्याची गरज पडणार नाही. भगवान परमात्माच आपल्या घरी येईल. हे सगळ्यात मोठं वास्तव.